सगळ्याचं पारणं फिटलं बघा। हवा अधिपतींचा ताईवर आणि ताईचा अधिपतींवर लई जीव हाय। अहो इतक्या वर्षात माझी ताई कधी भी सोडून गेली नाही अधिपतीसनी। तुमचं कसं होणार हो? आणि हे बघा मी जेवढा अधिपतीसनी वळखते का नाही त्याच्यावरनं मी तुम्हासनी सांगायला का ते कवाच तुम्हासनी आईची जागा देणार नाहीत। हे तुम्ही बी लक्षात ठेवा। काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। दुर्गे तोंड बंद कर जा। अगं काय बोलतीयस? काय कळतं का तुला? तू खरं तर बोलायली ती। ए तुला काही वेगळं सांगायला पाहिजे काय? गप की जरा। चल तुम्ही चल, लय काम पडलेत। चला म्हटलं ना व। चल मम्मी। चारू, आता तुझ्या लक्षात आलं असेल ना त्या भुवनेश्वरीनं काय गारुड केलं आपल्या अधिपतीवर। त्याला तिच्याशिवाय दुसरं काही सुचत नाही। त्याला स्वतःचं कसलं अस्तित्व नाहीये। एखाद्याला हिप्नोटाइज करतात ना तसं करून ठेवलंय त्या बाईनं त्याचं। इतकी वर्ष जे ऐकून माझे कान किटले होते ना तेच तुलाही बोलला तो। मला वाटलं होतं चारू किमान तुला समोर बघून तरी तो त्या बाईच्या विळख्यातनं सुटेल। बाबा तुम्ही शांत व्हा बघू। अधिपतींना जरा वेळ द्या। हे असं इतक्या पटकन नाही होणार आहे। आणि तुम्ही चिडचिड नका करून घेऊ। चिडू नको तर काय करू? अक्षरा चिडचिड नाही होणार का माझी? हो बरोबर आहे बाबा, पण चिडचिड करून काय होणार आहे? वादच होतील ना तुमच्यात फक्त। आणि आधीच भुवनेश्वरी मॅडम घरी आलेले नाहीयेत याचं त्यांना टेन्शन आहे जास्त। त्यात त्यांना काहीच कल्पना नसताना अचानक त्यांच्या समोर त्यांच्या खऱ्या आई चारुलता मॅडम उभ्या आहेत। त्यांना परिस्थिती समजूनही घेता येत नाहीये बाबा। त्यांना वेळ द्या थोडा प्लीज। मला खात्री आहे ते समजून घेतील। अक्षरा पण हे एवढं धडधडीत सत्य त्याच्या समोर आहे। ते स्वीकारायला वेळ का लागावा? सत्य खूप फसवं असतं आणि सोयीस्कर आहे। माणूस नेहमी जे आपल्या सोयीचं असतं त्यालाच सत्य मानतो। अक्षरा म्हणते ते बरोबर आहे। अधिपतीला सत्याची जाणीव झाली आहे पण त्याला ते स्वीकारता येत नाही। आपण त्याला थोडासा वेळ द्यायला। चारू पण हे चालणार नाहीये। त्यानं लवकरात लवकर हे स्वीकारायला हवं। हेच तुझ्या माझ्यासाठी आणि सगळ्या घरासाठी गरजेचं आहे। होणार बाबा, हेच होणार आहे। तुम्ही नका काळजी करू। अक्षरा तुम्हाला गोळ्या देते मी, थांब। अक्षरा हे काय चाललंय? कोण कुठली ती परकी बाई तिच्यासाठी तो स्वतःच्या जन्मदात्या आईला नाकारतोय? तिला स्वीकारायला तयार नाही? काय मूर्खपणा आहे हा? बाबा तुम्ही परत चिडचिड का करताय? मी तुम्हाला मागेही म्हटलं होतं ना भुवनेश्वरी मॅडम आणि अधिपतींचं नातं असं लगेच वेगळं करता येणार नाहीये। अक्षरा पण झालं ना वेगळं? ते गेली ना ती बाई घराच्या बाहेर? गेल्या नाहीयेत बाबा, तुम्ही घराबाहेर काढलंय त्यांना। आणि त्याचाच राग आहे अधिपतींच्या मनात। बरं काढलं मी तिला घराच्या बाहेर, मग माझ्यावर राग, माझ्यावर चिडचिड, माझा तिरस्कार, मला वाटेल तसं बोलणं, माझ्या अंगावर धावून देणं, हे सगळं त्या आधीपासून करतोय ना तो। मी सहन केलं ना। काय करू? माझा मुलगा आहे तो। पण हे सगळं चारूच्या बाबतीत करणार आहे? अक्षरा मी चारू समोर काही बोललो नाही पण विचार कर काय वाटलं असेल तिला। इतक्या वर्षानं आपल्या मुलाच्या ओढीनं ती घरी आली आहे, हा तिला आई म्हणून स्वीकारायला तयार नाही। तुमचं बरोबर आहे बाबा। त्यांना काय वाटत असेल याची मलाही कल्पना आहे। पण तुम्ही अधिपतींच्या बाजूने विचार करा ना। अहो इतकी वर्ष त्यांनी ज्या स्त्रीला आई मानलं त्यांच्या जागी अचानक दुसऱ्याच कोणाला तरी आई म्हणून स्वीकारायचं, हे किती अवघड आहे त्यांच्यासाठी। बाबा थोडासा वेळ द्या ना त्यांना। आणि तुम्ही ना हे असं बारीक सारीक गोष्टींवरून चिडचिड करणं बंद करा प्लीज। भुवनेश्वरी मॅडम होत्या तेव्हाही त्यांच्या समोर तुमची आणि अधिपतींची भांडणं होत होती। आता चारुलता मॅडम आल्यात, त्यांच्या समोर हेच करणार आहात का? इतक्या वर्षांनी आल्या आल्या त्यांना आपला मुलगा आणि नवरा शत्रू झालेत एकमेकांचे, हे दाखवायचंय? सांगा बघू। अक्षरा हा सगळा तिढा कसा सुटणार आहे ना मला कळत नाहीये। सुटेल बाबा, मी बोलते अधिपतींशी। तुम्ही आराम करा आणि सगळ्यात आधी तुमच्या गोळ्या घ्या। घेणार आहात का मी देऊ? मी घेतो। आराम करा।
मला सांगा, चारुलता मॅडम तुमच्याजवळ लहानपणी नव्हत्या यात त्यांचा काय दोष? त्यांचा ऍक्सिडेंटच झाला नसता तर सगळं चित्रच वेगळं असलं असतं ना. नाही होईच की मग मी कुठे त्यासनी मी रोज तुम्हाला असं का वाटतंय की मी त्यांच्यावर चिडलोय? माझा राग त्यांच्यावर नाहीच आहे हो. माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही आमची बाजू समजून घ्या. मी एवढी वर्ष ज्यासनी आई साहेब मानतोय नाही, ते आहेत आमच्या आई साहेब, ते सगळं पुसून टाकून आज एका क्षणात तुम्ही म्हणताय की नाही आता ह्या आई साहेब ना, आता तुम्ही ह्यांना तुमच्या आई म्हणा, असं कसं शक्य आहे का? हे म्हणतोय मी. बरं ठीक आहे, मान्य आहे की भले ह्या देवकी असतील, पण आमच्या आईसाहेब आमच्या यशोदा आहेत. त्यांनी आमचा सांभाळ केलाय, त्यांनी आम्हाला लहानाचं मोठं केलंय आणि त्यांचं आमच्या आयुष्यात काय स्थान आहे तुम्हाला काय वेगळं सांगायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे आता तुम्ही फक्त माझी अवस्था समजून घ्या. मला आता उगाच तुम्ही भरीच पाडू नका, नाही तर उगाच त्यांच्यामुळे आपल्यात वाद नको. पहिली गोष्ट सांगतो. नाही नाही नाही, वाद कशाला? वाद नाहीच घालायचा आपल्याला. शांतपणे बोलू. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की एकदा बोला त्यांच्याशी. हा बोलाय काय बोलतो की. कसं आहे, त्या आपल्या घरात आलेल्या पाहुण्या आहेत आणि आमच्या आईसाहेबांची शिकवण आहे की घरात आलेल्या पाहुण्यांसंग आदरानं वागायचं, बोलायचं आणि म्हणताना आम्ही त्यांच्यासंग आदरानंच बोलणार. आणि मी तुम्हाला परत एकदा सांगतो, तुम्ही देवकीला आणले नव्हतं, मी बी आमच्या यशोदेला आणल्याशिवाय राहत नसतो.